त्याला कधीही असं जाताना जरी आपण आवाज दिला की आणि मी बसेकडे आलोय दादा मला ते कळलं मी बसेकरला माझी कोणा काय एक नंबर मारून मारला तर हे दुःख आहे या कार्यकर्त्यांचं. कालपासून इथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता रडतोय. आपल्या भावनांना त्यांनी मोकळी वाट या ठिकाणी करून दिलेली आहे. अजितदादांसारखा नेता होणे नाही असं कार्यकर्ते म्हणतायत. शरद पवार देखील काटेवाडीसाठी आता रवाना झालेले आहेत. संपूर्ण पवार कुटुंब सध्या काटेवाडी या ठिकाणी आहे. अजितदादांचा पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. तर अजितदादांसाठी सामान्य जनता असेल किंवा कार्यकर्ता यांमध्ये कधी त्यांनी भेदभाव नाही केला. त्यांना सर्वच जण समान होते. एक कधी वेगळा न्याय नंबर माणूस आहे नाथ करायचा ना दादांचा. नक्कीच बघा आपण पाहतो या ठिकाणी आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, त्यांच्या चाहत्या वर्गाकडून आणि एकंदरीतच आता मोठी रांग जी आहे ती काठेवाडी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी लागलेली आहे. काही वेळ काठेवाडी या ठिकाणी अजितदादा पवार यांचं जे पार्थिव आहे ते ठेवलं जाणार आहे अंत्यदर्शनासाठी आणि मग यानंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पार्थिव जे आहे ते नेलं जाईल. त्या ठिकाणी पण मोठी गर्दी कार्यकर्त्यांची झालेली आहे. एक मोठं ग्राउंड त्या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे आणि अंत्यविधी त्या ग्राउंडवर पार पडणार आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत ते आता काठेवाडीत आहेत. यानंतर ते विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी जाणार आहेत आणि संपूर्ण बारामती जो आहे तो आज शोकसागरात बुडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पण अजितदादा पवार यांनी जी शिस्त त्यांच्या कार्यकर्त्यांना शिकवली, जो त्यांचा स्वभाव होता आणि जे त्यांचे स्वभाव गुण होते ते सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठे ना कुठेतरी आलेले आहेत. आणि हेच कारण आहे की आज सकाळपासूनच हे कार्यकर्ते जे ते शिस्तबद्ध एका रांगेमध्ये या ठिकाणी आपल्याला उभे दिसत आहेत. शरद पवार देखील आता काटेवाडीकडे निघालेले आहेत. बारामतीपासून साधारणतः 10 किलोमीटरवरचं हे गाव पवार कुटुंबाचं मूळ गाव. तर त्या ठिकाणी आता शरद पवार देखील निघालेले आहेत. काल शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आपण पाहिलेली होती. शरद पवार पूर्णतः खचून गेलेले आहेत. त्यांचं दुःख, वेदना त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या अगदी शब्दांमधून सुद्धा व्यक्त होत होती. स्वतःच्या मुलाप्रमाणे शरद पवार नेहमीच अजित पवारांना पाहायचे आणि संपूर्ण पवार कुटुंबियांसाठीच आजचा हा दिवस जो आहे तो खूप कठीण असा दिवस असणार आहे. तर पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण अजित पवारांनी कमावलेलं जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी देखील अतिशय वेदनादायी असा हा आजचा दिवस आहे. आमचा दादा गेला अशी भावना, असा टाहो जो आहे तो प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी फोडतोय. कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी ते अजित दादा होते. मात्र शरद पवारांसाठी तो फक्त अजित होता. ज्यांनी लहानपणापासून त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं असे शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविषयीच्या अनेक आठवणी देखील प्रत्येक वेळी सांगितलेल्या आहेत. दादांचं सक्षम नेतृत्व याविषयी त्यांनी बऱ्याचदा दादांचं कौतुक देखील केलेलं आहे. खरं तर अजित पवारांनी राजकारणाचे धडे हे शरद पवारांकडूनच गिरवले. शरद पवारांच्या सावलीमध्ये उभे राहिलेले दादा त्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले. स्वतःची ओळख दादांनी निर्माण केली आणि राजकारणामधला एक दादा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली. सर्वांना हवाहवासा वाटणारा असा नेता, अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत अजित पवार हे सगळ्यांनाच हवे असायचे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूर फार कमी लोकांशी जुळले आणि त्यातले एक होते ते म्हणजे अजित पवार. अजित पवार यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची केमिस्ट्री सातत्यानं समोर यायची आणि अजित पवार यांनी सुद्धा या मैत्रीमध्ये कधी खंड पडू दिला नाही. 72 तासांचा त्यांचा तो शपथविधी असो, त्याही वेळेला परत जेव्हा दादा पवारांकडे आले त्याही वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं मैत्र त्यांनी कायम जपलं आणि त्या एका घटनेविषयी त्यांना नेहमीच फडणवीसांकडे बघताना तसं गिल्ट वाटायचं. मात्र पुन्हा दादा फडणवीसांसोबत गेले आणि पुन्हा एकदा पत्रकार परिषदांमधून सुद्धा अजित पवार आणि मुख्यमंत्री यांची केमिस्ट्री दिसत होती.